शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। हा जो लागलेला आहे 3 HP सोलार प्लांट या ठिकाणी लागलेला आहे आणि प्लुटो कंपनीनं हे सोलार लावलेलं आहे। आता प्लुटो कंपनी तर आपल्या जिल्ह्यामध्ये इकडे तर नव्हती, परंतु हे PM कुसुम अंतर्गत लावलेला प्लांट आहे। याची जे मदर कंपनी आहे ते स्पॅम पंप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे याला मोटर वगैरे आहे तर ही लावलेली आहे। आता आपण हे जे पंपाचं स्ट्रक्चर वगैरे पाहूयात कशा पद्धतीत आहेत। या ठिकाणी यांनी जे आहे ते 335 वॅटच्या 9 प्लेट लावलेल्या आहेत। जवळपास 3000 वॅट हे करंट या ठिकाणी जनरेट करतात आणि हे जो कंट्रोलर आहे तो AC/DC कंट्रोलर आहे। आता याचं स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने असणार आहे ते आपण आतल्या बाजूचं बघू शकतो। यांनी या प्लेटची फिटिंग पण थोडीशी वेगळी आहे या कंपनीची। यांनी वरतून क्लिप लावलेले आहेत याला आणि हे जे आहे ते आता जे नवीन जर बघितलं तर पूर्णपणे खालच्या भागातूनच यांनी फिटिंग दिलेली आहे। परंतु या कंपनीचं स्ट्रक्चर थोडंसं फिटिंगबाबत जरा वेगळं आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये जे आहे ते वरच्या बाजूने यांनी एक क्लिप लावून खाली पॅनल हे जे काही पर्लिंग सोबत त्यांनी टाईट केलेले आहेत। आता याचं आतल्या बाजूने पण आपण स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहेत ते बघूयात। आता या आतल्या बाजूनं जर स्ट्रक्चर याचं बघायचं झालं तर जनरल ज्या कंपन्या स्ट्रक्चर उभं करतात त्याच पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे। परंतु या कंपनीचं स्ट्रक्चरवर जर थोडं लक्ष दिलं तर एकदम यांनी जे आहे ते पर्लिंग एक्स्ट्रा दिलेले आहेत। भरपूर ठिकाणी तिथे पण पर्लिंग दिलेली आहे आणि हे जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये या अशा पद्धतीत काही सपोर्ट यांनी दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून वादळ पाणी वगैरे असेल तर याच्यामध्ये यांना शक्यतो धोका हा कमी होऊ शकतो। म्हणजे इथे यांनी दिशा बदलण्यासाठी सुद्धा एकदम छोट्या याच्यामध्ये एक स्ट्रक्चर दिलेलं आहे। आता कंट्रोलर जर बघायचं झालं तर हे कंट्रोलर एक त्यांचा अशा पद्धतीत कंट्रोलर आहे। आता जवळपास याला 10 वर्ष झालेले आहेत, 1-2 वेळा याला सर्व्हिस करून पण आणलेलं आहेत, म्हणून आता बऱ्याचशा पद्धतीत याचं जे काही सामान आहे ते जुनं झालेलं आहे आणि कंट्रोलरचं सुद्धा काही दुरुस्ती केली होती, त्यामुळं कंट्रोलर पण नवीन स्थितीत आता तो नसणार आहे। परंतु कंट्रोलरवर डाटा वगैरे संपूर्ण आहे, कुठल्या कंपनीचा आहे काय आहे AC/DC कंट्रोलर आहे का तो हे संपूर्ण या ठिकाणी लिहिलेलं आहे। बघा प्लुटो कंपनीचा जो आहे तो हा पंप आहे, याच्यामध्ये स्पॅम पंप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे सर्व काही दिलेलं आहे। आता हा जो पंप आहे हा AC/DC कंट्रोलर आहे। यामध्ये आतल्या बाजूला जर बघायचं झालं तर हा अशा पद्धतीत याचं जे काही यामध्ये स्ट्रक्चर आहे, याचं जे मटेरियल आहे MCB वगैरे अशा पद्धती या ठिकाणावर त्यांनी दिलेलं आहे। मोटर काय किती एम्पियर करंट घेते काय आहे हे सर्व इथे दिलेलं आहे। आता याचं हे पंप जो आहे तो ऑन आहे। आता पाणी आपण बघूयात याचं नेमकं कशा पद्धतीत आहेत। आता या पंपाचं जे काय आहे ते आपण पाणी कशा पद्धतीनं असणार आहे ते बघणार आहोत। आता या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हा पंप जो आहे ते थोडाफार पाणी कमी मारतं, तर याचे पाणी कमी मारण्याचे कारण असू शकतात की हा पंप जो आहे तो विहिरीपासून बऱ्याच अंतरावर त्यांनी हे स्ट्रक्चर इन्स्टॉल केलेलं आहे आणि 3 HP पंप आहे। विहीर पण 60 फूट खोल आहे आणि पॅनल जुने झालेत, आता त्यावर धूळ वगैरे सुद्धा बसलेली आहे। तर आपण बघू शकतो तर बघायचं झालं तर हा पंप एवढंच पाणी मारत आहे इथे, म्हणजे पाणी बघावा असं पाणी या ठिकाणावर हा मारत नाही। आता याचं जे काय आहे दुरुस्तीमध्ये काही बिघाड दुरुस्ती वगैरे झालेली आहे का, पण आमच्या मते एक सांगायचं झालं तर यांची जॉईंट वगैरे पण हे जे आहेत ते भरपूर ठिकाणी असे उघडे आहेत आणि विहीर जरी बघायची झाली तर विहीर ही 60 ते 70 फूट विहीर खोल आहे आणि त्या खोलवरून हा 3 HP पंप आहे, 30 मीटर हेडचा पंप आहे। हा एकदम पाणी जो आहे तो व्यवस्थित देत नाही असं वाटतं। तर हे होतं प्लुटो या सोलारबद्दलचं थोडक्यात अपडेट। हे स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्ही या कंपनीचा पंप जर निवडत असाल, या कंपनी जर निवडत असाल तर तुम्हाला एक अशा पद्धतीचं जे काय आहे ते
मटेरियल येणार आहे. फक्त या ठिकाणी मोनो पॅनल येतील तुम्हाला, एवढंच याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आता नवीन कंपनीचं याचं स्ट्रक्चर कसं आहे ते सध्या तर आपल्याला या ठिकाणावर पाहायला मिळालेलं नाही. हे PM कुसुम अंतर्गत आलेलं जे जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर होतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.